कर्क राशी. वृषभ राशीतील सूर्य कर्क राशीच्या व्यक्तींना सामाजिक संबंध, मित्रपरिवार आणि भविष्यातील योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करायला लावणारा ठरणार आहे. शुक्र आणि बुध यांच्या प्रभावामुळे मित्र लाभयोग आणि मान सन्मान योग कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्याचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून मदत किंवा मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक चढउतार जाणवतील, पण अंतर्मन योग्य दिशा दाखवेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी घरात नवीन उत्साह निर्माण करेल. नोकरीच्या क्षेत्रात सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. टीमवर्कमधून चांगले परिणाम मिळू शकतात. सरकारी कामे किंवा कागदपत्रांमध्ये अडकलेले प्रश्न हळूहळू मार्गी लागतील. व्यावसायिकांसाठी नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू, शेती, डेअरी किंवा महिलांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष आर्थिक लाभ मिळू शकतो. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क साधेल, मात्र भावनेत येऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी आठवडा कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवणारा राहील. कला, इतिहास, मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये घरातील वातावरण प्रेमळ राहील. जोडीदारासोबत एखाद्या जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकतो. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल, पण अतिसंवेदनशीलता टाळावी लागेल. काहींना कुटुंबाकडून नातेसंबंधासाठी सकारात्मक संकेत ह्या आठवड्यात मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरीचा असून खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. घर सजावट किंवा कुटुंबासाठी खर्च ह्या आठवड्यात होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना पोटाचे विकार, सूज, पाण्याचे प्रमाण कमी होणे किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण शक्यतो टाळा. चंद्रप्रकाशात थोडा वेळ शांत बसल्यास मानसिक स्थिरता मिळेल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे मोत्यासारखा पांढरा व सिल्वर. शुभ वार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 1 जून व 4 जून. व कर्क राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या सोमवारी रात्री एका छोट्या मातीच्या भांड्यात थोडे कच्चे दूध व तांदूळ घेऊन पाण्यात भिजवलेले 2 बदाम ठेवून ते भांडे घराच्या खिडकीजवळ चंद्रप्रकाशात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ पक्ष्यांना द्या आणि बदाम वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कर्क राशीच्या चंद्रतत्वाला शांत करून मानसिक तणाव कमी करण्यास मदत करेल, घरातील भावनिक वातावरण संतुलित ठेवेल आणि अडकलेली कामे हळूहळू पुढे होण्यास मदत होईल. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृषभेतील सूर्य वृश्चिक राशीच्या समोरच्या स्थानात असल्यामुळे नातेसंबंध, भागीदारी आणि सार्वजनिक व्यवहार यांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. मंगळाचा प्रभाव तुमच्या निर्णयामध्ये धाडस वाढवणारा ठरेल, पण रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. पारंपरिक ज्योतिषानुसार संबंध परिवर्तन योग आणि गुप्त यशयोग सक्रिय होत असून त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली चर्चा किंवा व्यवहार अचानक मार्गी लागू शकतात. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट तुमच्या पुढील योजनांसाठी फायदेशीर ठरेल. नोकरीच्या क्षेत्रात तुमची निरीक्षण शक्ती आणि कामातील खोली वरिष्ठांना प्रभावित करेल. संशोधन, सुरक्षा, वैद्यकीय, तांत्रिक किंवा गुप्त माहितीशी संबंधित क्षेत्रात कार्य करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. ऑफिसमध्ये शांत राहून काम केल्यास तुमचा प्रभाव अधिक वाढेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा भागीदारीत सावध राहण्याचा असून नवीन करार करताना सर्व अटी स्पष्टपणे तपासणं आवश्यक आहे. जमीन, खनिज, औषध, विमा व शेअर मार्केटशी संबंधित व्यवसायात विशेष हालचाल दिसेल. काहींना अचानक मोठ्या ग्राहकांचा संपर्क मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात खोलवर लक्ष केंद्रित करण्याचा असून स्पर्धा परीक्षा, विज्ञान, संशोधन आणि मानसशास्त्र क्षेत्रातील वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत गंभीर चर्चा होऊ शकते, पण शांतपणे संवाद साधल्यास नाते अधिक मजबूत ठरेल. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण तीव्र राहील. काहींना जुन्या नात्याबद्दल पुन्हा विचार करण्याची वेळ येऊ शकते. संशय आणि अतिनियंत्रणाची भावना ह्या आठवड्यात टाळलेली बरी. आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र परिणाम देणारा असून अचानक लाभासोबत अचानक खर्चही संभवतात.
कर्ज किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. वारसा हक्क, विमा किंवा कमिशनमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना पोटदुखी, रक्तदाब, गुप्त त्रास किंवा मानसिक ताणतणाव ह्या आठवड्यात जाणवू शकतो. तेव्हा जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा. पुरेशी झोप घ्या. ध्यान व प्राणायाम करा आणि शांत जागी एकांतात बसल्यास तुम्हाला मानसिक स्थिरता लाभेल आणि तुम्ही तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 9. शुभ रंग आहे गडद लाल व तांबूस तपकिरी. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 2 जून व 5 जून. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी रात्री एखाद्या छोट्या लोखंडी भांड्यात काळे तीळ आणि 1 लवंग ठेवून ते भांडे घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तीळ वाहत्या पाण्यात सोडा आणि लवंग एखाद्या झाडाखाली अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय वृश्चिक राशीवरील नकारात्मक दृष्टी आणि मानसिक ताण कमी करून निर्णय क्षमता मजबूत करतो, तसेच अडकलेली कामे गतीने पुढे नेण्यास मदत करतो. मीन रास. वृषभेतील सूर्य मीन राशीच्या जातकांना संवाद, प्रवास आणि नवीन कल्पनांच्या दिशेने सक्रिय ठेवणारा ठरणार आहे. गुरुचा प्रभाव तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणि आध्यात्मिकता वाढवेल, तर बुधामुळे व्यवहारात वेग येईल. पारंपरिक वैदिक दृष्टिकोनातून वाणी लाभयोग आणि प्रवास सिद्धियोग ह्या आठवड्यामध्ये तयार होत आहे. त्यामुळे एखादा महत्त्वाचा संपर्क, संदेश व अचानक भेट तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला मनात नवीन योजना आकार घेतील, मात्र भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक विचार करणे आवश्यक राहील. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या कल्पकतेला आणि शांत स्वभावाला विशेष महत्त्व मिळेल. लेखन, अध्यापन, संगीत, आध्यात्मिक क्षेत्र, मीडिया किंवा समुपदेशनाशी संबंधित व्यक्तींना या आठवड्यामध्ये चांगले यश मिळू शकते. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संपर्क वाढवणारा असून ऑनलाईन व्यवसाय, प्रवास, शिक्षण किंवा कला क्षेत्राशी संबंधित कामात विशेष प्रगती साधाल. काहींना छोट्या प्रवासातून देखील या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. मात्र कोणत्याही व्यवहारात भावनेपेक्षा कागदपत्रांवर विश्वास दाखवणं अधिक आवश्यक आहे. तेव्हा कुठलाही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कल्पनाशक्ती आणि अभ्यासातील रुची वाढवणारा ठरेल. साहित्य, कला, मानसशास्त्र आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ व विशेष संधी या आठवड्यात मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढणार असून घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक वातावरण राहील. काहींना मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल. मात्र अति अपेक्षा नात्यात तणाव निर्माण करू शकतात. तेव्हा जोडीदाराकडून अनपेक्षित अपेक्षा ठेवू नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम पण स्थिर राहणार असून छोट्या छोट्या मार्गांनी पैसे येण्याची शक्यता आहे. प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घरगुती कारणांमुळे ह्या आठवड्यामध्ये मीन राशीच्या जातकांचा खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना पाय दुखणे, सर्दी, थकवा किंवा मानसिक संवेदनशीलता यामुळे त्रास होऊ शकतो. तेव्हा पाणी पिण्याचे प्रमाण भरपूर वाढवा. पूर्ण झोप घ्या. ध्यान, मंत्रजप आणि शांत संगीत तुम्हाला मनाला उभारी देणारे ठरेल. त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा आणि समुद्री हिरवा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 1 जून व 4 जून. व मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी रात्री एका छोट्या तांब्याच्या किंवा स्टीलच्या वाटीत थोडे गंगाजल आणि स्वच्छ पाणी एकत्र करून त्यात 1 चिमूट हळद आणि 1 तुळशीचे पान टाका. ती वाटी झोपताना पलंगाजवळ ठेवा आणि सकाळी ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर शिंपडा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मीन राशीच्या गुरुतत्वाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देणारा ठरेल. मानसिक गोंधळ त्यामुळे कमी होईल आणि घरात शांतता तसेच शुभसंधी आकर्षित करण्यात मदत करेल.